रावेर येथे भव्य रोजगार मेळावा, शेकडो युवकांना रोजगाराची संधी. रावेर डॉक्टर केतकी पाटील फाउंडेशन, कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आणि सरदार जीजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर केतकी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 11 ऑगस्ट रोजी सरदार जीजी हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. या रोजगार मेळाव्यात जळगाव, पुणे, चोपडा यासह विविध ठिकाणच्या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. लीग्रँड कंपनी जळगाव, अस्टिमो कंपनी बांभोरी, रेमंड कंपनी जळगाव, सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव, ईगियर कंपनी पुणे, क्वेस कॉर्प पुणे, टाटा मोटर्स तसेच पद्मालय फार्मा प्रोड्युसर कंपनी चोपडा यांच्यासह अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवकांच्या मुलाखती घेतल्या. 10वी उत्तीर्ण ते पदवीधर युवकांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. रावेर शहरासह तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घेतला. यावेळी आमदार अमोल जावळे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या काळात नोकरी मिळवण्यासोबतच ती टिकवून ठेवणेही महत्त्वाचे आहे. शिस्त, योग्य पेहराव, संवाद कौशल्य आणि स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची वृत्ती यामुळे युवक आपल्या क्षेत्रात मोठी प्रगती करू शकतात. युवकांनी चांगल्या पदावर जाऊन आईवडिलांचे आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉक्टर केतकी पाटील यांनी सांगितले की जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. युवकांनी मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर काम करावे आणि स्वतःचे भविष्य घडवावे यासाठी अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला आमदार अमोल जावळे, डॉक्टर केतकीताई पाटील, नगराध्यक्षा संगीता भास्कर महाजन, पद्माकर महाजन, सूरज धनके, भास्कर पैलवान, अरुण शिंदे, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर योगिता पाटील, रवींद्र पाटील, वासुदेव नरवडे, भूषण महाजन, अमोल पाटील, उमाकांत सर, रामभाऊ, राजू सुवर्णे, मेहमूद शेख, दिलीप हिरामण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यामुळे रावेर तालुक्यातील युवकांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनवार अली की रिपोर्ट. खरं तर नमस्कार. आज आपण सगळे रावेर शहरामध्ये सरदार जीजी हायस्कूलमध्ये जमलेले आहोत. आज आपण कौशल्य विकास आणि सरदार जीजी हायस्कूल ह्याच्या सहकाराने आपण आज एक रोजगार मेळावा घेतलेला आहे. आपला उद्देश खरं तर हाच आहे की शहरामध्ये किंवा स्मॉल टाऊनमध्ये पण म्हणा, प्रत्येकाला नोकरीची आज गरज आहे. आज कंपन्यांना पण सगळ्यांची गरज आहे. तर कुठेतरी आपण ह्यांच्यामधला ब्रिज बनवून आपण जर ह्यांच्यासाठी जुळून दिलं आणि फक्त आजपर्यंत रोजगार मेळावे हे शक्यतो शहरातच होतात. आपण जर सगळ्या कंपनींना आपल्या ग्रामीण भागात आणलं, आपल्या ग्रामीण मुलांसाठी आणलं. खरं तर शिक्षणाला सगळे पुढे शिक्षण घेऊन घेतात, पण मग त्याच्या पुढे नोकरीचा विषयासाठी त्यांना कधीतरी बिचकतात की आपण शहरात जाऊ शकतो का, आपण मोठ्या ठिकाणी उभं राहू शकतो का. तर त्याचे एक अनुभवाची सुरुवात ही आजपासून रावेर शहरामध्ये झालेली आहेत. आज आपण सगळे इथे एवढा पाऊस असून पण एवढे सगळे लोक जमले आहेत. तर सगळ्या रावेरच्या सगळ्याप्रथम सगळ्या नागरिकांचा सगळ्यात प्रथम खूप खूप धन्यवाद की पहिलाच मेळावा झालेला आहे, त्याच्यासाठी आज इतका छान प्रतिसाद मिळाला आहे. युवकांना सगळ्यांना हीच विनंती आहे की आपण हे जे आपले युवा वय आहे हे एक इंटेलेक्च्युअल बेस ठेवून, एक व्यावसायिक बेस ठेवून आपण पुढे आपल्या प्रगती केली पाहिजे आणि ह्याच्यानी आपल्या देशासाठी आपण खूप मोठा पुढचा ॲसेट आहोत. ह्या जबाबदारीने आपण आपले पुढचे पाऊल पडले पाहिजे. तर सगळ्या युवकांना विनंती आहे की आपण एक अनुभव म्हणून, एक सुरुवात म्हणून या रोजगार मेळाव्याला भेट द्यावी. या मेळाव्यासाठी मला इतर सगळ्याच्या सहकार्य, आपले आमदार अमोलदादा जावळे, आपले नगराध्यक्ष संगीताताई यांचं खूप सहकार्य लागलेलं आहे. आपल्याला नेहमीच आपले जे विचार आहेत पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींचे ते आपल्याला पुढे नेण्यासाठी, आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान श्री मोदींच्या एक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपले आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा नेहमी सहकार्य याच्यासाठी लागलेलं आहे. आदरणीय रक्षाताईंचं खूप 2-3 दिवस झाले गायडन्स चालू आहे. आपले आदरणीय संजूदादा सावकारे, आपले नंदूदादा महाजन आणि सगळे बाकीचे जे आपले जे लोक रावेरशी जुडलेले आहेत, ज्यांना रावेरसाठी काही करावं, त्याच्यासाठी ज्यांना वाटतं की रावेरच्या युवकांनी कुठेतरी जुडून देशासाठी काहीतरी करावं, आज सगळ्यांनी मिळून आज
आजचा दिवस म्हणजे सुरुवात केलेली आहे, तर आपण सुद्धा ह्याच्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद. आपल्याला आता आज इथे आपल्याकडे आतापर्यंत 12 कंपनी जमलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुण्याच्या पण कंपनी आहेत, जळगावच्या पण कंपनी आहेत, टाटा मोटर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, कौशल्य विकास. आपण खरं तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे जे स्किल इंडियाचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा काही त्यांचे डिप्लोमाचे कोर्सेस आहेत, त्याचासुद्धा आपण इथे एक सगळ्यांना प्रचार आणि प्रसार करत आहोत. कारण की त्याच्यामार्फतही जे फक्त 10वी शिकलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे आज आपण संधी ठेवलेली आहे. आणि अनेक कंपनी आतापर्यंत आपल्याशी जुळलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठीही पहिल्यांदाच ग्रामीण भागात येण्याचा हा अनुभव राहिला आहे. आणि मला खात्री आहे की ह्याच्या पुढे अजून वेगळ्या वेगळ्या शहरातल्या आणि आपल्या छोट्या छोट्या शहरातल्या सुद्धा कंपनीज आपल्याकडे येतील. आणि एक प्लॅटफॉर्म हा जो आज निर्माण केला आहे त्याच्यावरती सगळ्यांना एकमेकांसोबत राहून आपण पुढे भारताचा विकास कसा करावा हे सगळं ध्येय उठून सगळे पुढे जात आहेत.